करुणा मंजिरी राजेश. चला सुरू करा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदि वल्लभं रत्नाकरा धौतपदा हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारत मातरम्. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणु. श्रीराम. हो. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं च संसचि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. मग पार्थू श्री कृष्णा ते म्हणे आहो हे कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंतःकरणे विचारू येव. मागा सकल कर्मांचा संन्यासू तुम्ही जी निरोपिला होता बहुवसू तरी कर्मयोगी केवी अतिरसू ओखितंसा पुढती. ऐसे द्वयर्थ हे बोलता आम्हा नेणतयांच्या चित्ता आपुली ये चाडे श्री अनंता उमजू नोहे. एके एक सारा ते बोधिजे तरी एकनिष्ठची बोलिजे हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. तरी या चिली लागी तुमते म्या राहुआसी बनविले होते हे जे हा परमार्थू ध्वनिते न बोलावा. मागील असो देवा आता प्रस्तुती उकलू देखावा सांगे दोही माझी बरवा मार्गू कवणू. तो परिणामींचा निर्वाया अचुंबितू ये फळा आणि अनुष्ठितांचा प्रांजळा सेवियाची. जैसे निकलेसे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे तैसे सोहोकासन सांगडे सोहपे होय. येणे अर्जुनाचे नि बोले देवो मनी रिझले मग होईल एके म्हणितले संतोषो नियम. देखा कामधेनु ऐसी माये सदैवा जया होये तो चंद्रुही परी लाहे खेळावया. हे पाश्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्युच्या आर्ता क्षीराब्धी दूध भाता देई जे चिना. तैसा औदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपु जाहलिया सुभटा का सर्व सुखांचा वसवटा तोची नोहावा. एक चमत्कारू कायसा गोसावी श्री लक्ष्मी कांतायसा आता आपुलिया सवेसा मागावाकी. म्हणून अर्जुने म्हणितले ते हसोनी येरे दिधले तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. श्री भगवान उवाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस्य करावुभौ तयोस्तु कर्म संन्यासा कर्मयोगो विशिष्यते. तो म्हणे गा कुंती सुता हे संन्यास योगी विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्ही होती.
तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोगू क्षीर प्रांजळा जैसे नाव स्त्रिया बाळा तोय तरणी तैसे सारा सार पाहिजे तरी सोहपा हाची देखिजे येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे आता याची लागी सांगेन तुझ संन्यास याचे चिन्ह मग सहजे हे अभिन्न जाणसी तू ज्ञेयहस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते तरी गेलियाची सेन करी न पवता चालन धरी जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा आणि मी माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर ही नाही आली वाटतं का? हा ठीक आहे वाचते मी. कंटिन्यू करू का? हा करतेस का वर्षा? कर. हो करते. जो मने ऐसा जाहला संगीतोची सांडिला म्हणोनी सुखे सुख पावला अखंडित आता गृहादिक आघवे ते काही न लगे त्यजावे जे घेते जाहले स्वभावे निसंग म्हणून देखे अग्नि विझोनी जाये मग जे राखोंडी केवळ होये तै ते कापुसे गिमसुये जिया परी तैसा असते नि उपाधी नाकळी जे तो कर्मबंधी जयाची बुद्धी संकल्प नाही म्हणून कल्पना जय सांडे तैची गा संन्यास घडे ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योग सांख्य योग पृथक बाला प्रवंदति न पंडितः एकमाप्य स्थितः सम्यगो भवर योगिर्विंदते फलम ये रवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्य योग संस्था जाणती केवी सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न एरवी दीपा प्रति काही आनान प्रकाशु आहाती पायी सम्यक येणे अनुभवे जिहि देखिले तत्वाघवे ते दोही तेही ऐक्य भावे मानिती ताम यत् सांख्य प्राप्यते स्थानं तद्यो गैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च य पश्यति स पश्यति आणि सांख्य जे पाविजे तेची योगी गमिजे म्हणून ऐक्य दोहिते सहजे या परी देखे आकाश आणि अवकाशा भेद नाही दैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो तयासीची जगी पाहले आपण पे तेणीची देखिले जया सांख्य योग जाणवले भेदे विण संन्यासस्तु महाबाहो दुःख माप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति जो युक्ती पंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमठा महिला पावे येरा योग स्थिती जया सांडे तो वायांची गा हव्यासी पडे परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी भातले फारवून या जैसे समुद्री लवण न पडे
तव वेगळे अल्प आवडे मग होये सिंधूची एवढे मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले जयांची मनची चैतन्य जाहले तेने एकदेशीये परिव्यापिले लोकत्रय आता करता कर्म करावे हे खुंतले दया स्वभावे आडी करी जरी आघवे तरी अकर्ता तो नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् तुष्मिनन् निविशन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही तई कर्तृत्व तैचे काही पुरे सांगई तैसे तनुत्यागे गीण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता एरवी आणिकांचे चिये परी तोही एक शरीरी अशेषाही व्यापारी वर्ततू दिसे तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी ये तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे स्पर्शासी तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे अवसरोचित बोलणे तयाही आथी आहारा ते स्वीकारी त्यजावे ते परिहरी निद्रेची या अवसरी निदिजे सुखे आपुलेनी इच्छावशे तो ही गा चाल तू दिसे पै सकळ कर्म ऐसे राहाटे कीर हे सांगो काही एक एक देखे श्वासोश्वासादिक आणि निमिषोन्मेष आदि करोनी पार्थातयाचे ठाई हे आघवेची आथी पाही परी तो करता नभे काही प्रतीती बळे जई भ्रांती सेजे सुतला तई स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयी चेईला म्हणोनिया ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवांभसा आता अधिष्ठान संगती अशेषा ही इंद्रिय वृत्ती आपुलालिया अर्थी वर्तत आहाती दीपाचेनी प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे तेही कर्मजात तैसे योगयुक्ता तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधाना कळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र राजेश अनम्यूट कर राजेश कायेन मनसा बुद्ध्या केवल्यैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संग त्यक्त्वात्मशुद्धये देखई बुद्धीची भाषा नेणिजे मनाचा अंकुर नुदैजे ऐसा व्यापारू तो बोलिजे शारीरू गा हेच मराठी परियेशी तरी बाळकाची चेष्टा जैसी योगिये कर्मे करीती तैशी केवळा तनु मग पांच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले तेथ मनची रहाटे एकले स्वप्नी जेवी नवल एके धनुर्धारा कैसा वासनेचा संसारा देहा होऊ नेदी उजगरा परिसुख दुःखे भोगी इंद्रियांच्या गावी देणीजे ऐसा व्यापारू जो निपजे तो केवळ उगा म्हणिजे मानसाचा योगिये तो ही करीती परिकर्मे तेन बंधिजती जे सांडिली आहे संगती अहम भावाची आता जाहालिया भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे स्वरूप तरी देखे आळविले आईके शब्दू बोले मुखे परिज्ञान नाही हे असो कांजे वीण जे जे काही करण
ते केवळ कर्मजाण इंद्रियांचे. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते. ओळख अर्जुना ते म्हणे हरी. ज्ञानेश्वरी अध्याय 5 ओव्या 1 ते 30. मागील 4थ्या अध्यायात भगवंतांनी ज्ञान संन्यास योगाविषयी सांगितले, परंतु शेवटी अर्जुनाला उठ, हाती धनुष्य बाण घेऊन लढण्याच्या कर्तव्याला तयार हो असेही खडसावले. त्यांच्या सांगण्यातील या विरोधाभासामुळे अर्जुन आणिकच गोंधळला. कर्मसन्यास की कर्मयोग नक्की काय श्रेयस्कर हे त्याला समजेना. त्याच्या या मनस्थितीचे वर्णन करताना माऊली म्हणतात, मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारू ये. मागा सकळ कर्मांचा संन्यासू, तुम्हीची निरोपिला होता बहु असू. तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखितसा पुढती. ऐसे द्वयर्थ हे बोलता, आम्हा नेणत यांच्या चित्ता. आपुलिये चाडे अनंता उमजू नोही. ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एक निष्ठची बोलिजे. हे आणिकी काय सांगिजे तुम्हा प्रती, तरी याची लागी तुमते म्या राऊळासी विनविले होते. जे हा परमार्थू ध्वनिते न बोलावा. या ओव्यातून अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामधील किती हृदय आणि मधुर नातं माऊलींनी दाखवलंय. कधी ते एकमेकांशी भावांसारखे संवाद करतात, कधी ते गुरु शिष्याच्या भूमिकेत असतात, तर कधी मित्रांसारखे असतात. इथे अर्जुन आता श्रीकृष्णाला म्हणतोय, देवा असे कसे हे तुमचे बोलणे, जे सांगत आहात त्यात काही एकवाक्यता नाही. आधी अनेकविध तऱ्हेने कर्माचा त्याग करावा असे सांगत होतात आणि आता परत कर्मयोगाला महत्व देत आहात. हे तुमचे असे दोन्ही बाजूचे बोलणे आमच्यासारख्या अल्पमती अल्पज्ञानी लोकांच्या नीटसे लक्षात येत नाही. मनाचा गोंधळ आणिकच वाढतो. हे तुम्हाला कोणा दुसऱ्याने का बरे लक्षात आणून द्यायला हवे? सर्वज्ञ असूनही तुम्ही हे जाणत नाही का? तेव्हा माझी अशी विनंती आहे की हे सर्व तत्वज्ञान अशा संदिग्ध भाषेत सांगू नका. मी पूर्वीही तुम्हाला अशी विनंती केली होती. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा. सांगे दोही माझी बरवा मार्गू कवण. जो परिणामीचा निर्वाळा अचुंबितू ये फळा. आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरीही बहुसाल सांडे. तैसे सोहो कासन सांगडे सोहपे होय. आता पूर्वी झाले ते झाले, पण यावेळेस मात्र मला सर्व उलगडून आणखी नीटपणे समजावून सांगा. या दोन्हीपैकी कुठला मार्ग चांगला, कमी कष्टांचा, सोयीचा, पण तरीही चांगले फळ देणारा आहे? एखाद्या वाहनाने दीर्घ पल्ल्याचा प्रवास झोपमोड न होता सहज सुलभपणे व्हावा तसा हा मार्ग असावा. येणे अर्जुनाचे नि बोले, देवो मनी रिझले. मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया. देखा कामधेनु ऐसी माये, सदैव जया होये. तो चंद्रू ही परिलाहे खेळावया. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आरता. क्षीराब्धी दूध भाता देईची ना. हे अर्जुनाचं बोलणं ऐकल्यावर भगवंत आनंदित होऊन अर्जुनाला म्हणाले की अरे मी अवश्य तुला हे ज्ञान प्रदान करेन. आता ज्या भाग्यवानाला कामधेनू सारखी सर्व इच्छा पुरवणारी आई लाभते, किंवा खेळणे म्हणून चंद्र हातात येतो, किंवा श्री शंकर प्रसन्न होऊन त्यांनी उपमन्यूला, त्याने खर तर मला पोटभर गाईचे दूध मिळावे म्हणून तपश्चर्या केली होती, तर त्याला क्षीरसागर आणि इतर वरदान दिलं. तसाच हा अर्जुनही इतका भाग्यवान की तो प्रत्यक्ष श्रीहरी त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्याच्या जवळ आहे, त्याला समजावून सांगण्यासाठी धडपडतो आहे. मग त्याने लक्ष्मीपती सारखा मालक प्रत्यक्ष समोर असताना त्याच्याकडून स्वतःला हवे ते ज्ञान का बरे मागून घेऊ नये, तिथे कृपणता कशाला करावी? तेच अर्जुनाने केले. त्याने जे मागितले आणि जे ज्ञान प्रत्यक्ष भगवंतांनी त्याला दिले तेच मी तुम्हाला आता सांगेन. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आरता. क्षीराब्धी दूध भाता देईची ना.
तैसा औदार्याचा कुरुठा श्रीकृष्णू आपू जाहलिया सुभटा का सर्व सुखांचा वसवटा तोची नोहावा एथ चमत्कारू कायसा गोसावी श्री लक्ष्मी कांता ऐसा आता आपुली या सवेसा मागावाकी म्हणून अर्जुने म्हणितले ते हासवणे येरे तिथले तेच सांगेन बोलिले काय कृष्णे. आता कृष्णाने अर्जुनाला काय सांगितले तेच पुढच्या ओव्यांमध्ये माऊली आपल्याला सांगतायत. ते म्हणे गा कुंती सुता हे संन्यास योगू विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्ही होती तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा जैसा नाव स्त्रिया बाळा तो यतरणी तैसे सारा सार पाहिजे तरी सोहपा हाची देखीजे येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. आता याची लागी सांगेन तुझं संन्यासियाचे चिन्ह मग सहजे ते अभिन्न जाणसी तू. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की कर्मसन्यास किंवा कर्मयोग हे दोन्हीही मोक्षप्राप्तीस घडवून आणतात. तरी पण कर्मयोग हा सर्वांसाठी आचरण करण्याला त्या मानाने सोपा आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून पैल तीरावर जाण्याला नाव हे सुलभ आणि सोपे साधन आहे त्याप्रमाणेच हा भवसागर किंवा संसार रूपी सागर तरुण जाण्याचे कर्मयोग हे तसे थोडे सोपे साधन सर्वांसाठीच आहे. कर्मसन्यासापासून मिळणाऱ्या श्रेयाचीच किंवा फळाचीच प्राप्ती या योगानेही होते आणि तीही कमी कष्टात होते. मी आता तुला कर्मसन्यासी कसा असतो ते सांगेन म्हणजे मग तुझ्या लक्षात येईल. तरी गेलियाची से न करी न पवता चाड न धरी जो सुनिश्चळ वंतरी मेरू जैसा आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर जो मने ऐसा जाहला संगी तोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित. हे महाबाहो अर्जुना, हा कर्मसन्यासी राग द्वेष लोभ मत्सर या सर्वांपासून दूर असतो. या द्वंद्वापासून मुक्त असल्यामुळे तो बंधनांपासूनही मुक्त असतो. जे घडून गेले त्या गोष्टींची आठवण करत बसत नाही, त्यात गुंतून राहत नाही. मेरू पर्वताप्रमाणे अंतःकरणात अगदी अचल आणि आढळ असतो. मी माझे या भावनांच्या पलीकडे तो असतो. अशी व्यक्ती ही संन्यासी असल्यासारखीच असते आणि म्हणून त्याला जे खरे शाश्वत सुख त्याची प्राप्ती सहज होते. आता गृहाधिक आघवे ते काही नलगे त्याच्यावे जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणून देखै अग्नी विझोनी जाये मग जे राखोंडी केवळू होये तै ते कापुसे गिमसूये जयापरी तैसा असतेनी उपाधी न कळीजे तो कर्मबंधी जयाची ये बुद्धी संकल्पू नाही म्हणून कल्पना जयी सांडे तैची गा संन्यास उघडे ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योग. अशा व्यक्तीला घर संसार सोडण्याची काहीही गरज नसते, कारण तो तिथे असला तरी निसंगच असतो. कोठे गुंतून न राहता आपली विहित कर्मे करत राहतो. निखारा विजल्यावर मग तो राखेचा तुकडा जो राहतो तो नंतर सहज कापसात गुंडाळून ठेवता येतो. तसेच हा बंधनांपासून अलिप्त असल्यामुळे लोकांमध्ये राहून कर्म करत असूनही कर्माच्या बंधनात अडकत नाही. हे बंध एकदा तुटले म्हणजे तो संन्यासच आहे. एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्य योगू संस्था जाणती केवी सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती हे भिन्न एरवी दीपाप्रती काही आनान प्रकाशू आहाती पै सम्यक येणे अनुभवे जिही देखिले तत्व आघवे ते दोही तेही ऐक्य भावे मानिती गा. अज्ञानी लोकांना सांख्ययोग ज्ञानयोग आणि कर्मयोग यातील भेद नीटसा कळत नाही आणि त्या अडाणीपणाने हे दोन्ही मार्ग भिन्न असतात असे समजतात. खरे तर दोन दिवे वेगळे असले तरी शेवटी एकच प्रकाश देतात. तसेच या दोन मार्गांचेही आहे. दोन्ही मार्गांपैकी आपल्या स्वभावानुसार एक मार्ग निवडून त्याचे नीट अनुसरण केल्यास दोन्ही मार्ग एकाच श्रेयसाची प्राप्ती करून देणारे आहेत हे आपल्या आपोआपच लक्षात येते.
आणि सांखीचे पाविजे तेची योगी गमिजे म्हणून ऐक्य दोही ते सहजे किया परी देखै आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो तयासीची जगी पाहिले आपण पे तेणेची देखिले जया सांख्य योग जाणवले भेदे विण. इथे मी 31वी ओवी ही अर्थाच्या दृष्टीने घेतली आहे. जे सांख्ययोगाने जी मोक्ष प्राप्ती किंवा ब्रह्मज्ञान होते तेच कर्मयोगाच्या मार्गाने जाणाऱ्यांनाही होते. पृथ्वीभोवतीची अवकाशाची पोकळी आपल्याला आकाशाच्या रूपात जाणवते, पण वास्तवतः दोन्ही एकच आहेत. त्याचप्रमाणे सांख्ययोग आणि कर्मयोग खरे तर एकच आहेत, एकाच ब्रह्माप्रत किंवा मोक्षाप्रत नेणारे आहेत. हे ज्याला समजले त्याला आत्मस्वरूप खरे समजले, त्याची प्राप्ती झाली आणि तोच खरा ज्ञानी झाला. धन्यवाद. जयंत अनम्यूट कर आणि बोल. नमस्कार. आतापर्यंत आपले चार अध्याय झाले. ऐकू येते का? हो हो. येस. आतापर्यंत आपले 4 अध्याय झाले आणि निरूपण करायला लागल्यापासून जबरदस्त का होईना पण वाचन केलं. काही समजलं, काही नाही समजलं, काही डोळ्यावर, पण प्रत्येक वेळी मात्र स्वतःची कीव येत गेली की आपण इतकी वर्ष काय केलं. म्हणजे मेडिकलला गेलो, इंजिनिअरिंगला गेलो किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही फील्डमध्ये गेलो, पण चला ऍटलिस्ट ना आता गीतेला सेन्सिटाईज झालो. इट्स नेव्हर टू लेट टू मेन असं म्हणतात की अजूनही उशीर झालेला नाही. असं आपण 4 अध्याय पाहिले, त्यात आपल्याला प्रत्येकाला कुठेतरी आपला स्वतःचा अर्जुन झालाय असं वाटायला. वास्तविक पाहता तुम्हाला निरूपण सांगताना मलाही काही कळत नव्हतं की हे का ते, पण म्हणजे मी म्हटलं यार जाऊ द्या, आपली झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवा, कारण काहीच कळत नाही की कर्मयोग करावं की कर्मसन्यास करावा आणि व्हॉट इज मोर प्रिडॉमिनंटली. पण म्हणजे कर्मयोग की कर्मसन्यास म्हणजे खरं काय आहे. आणि ग्राउंडवर जेव्हा 5व्या अध्यायाचं पहिलं पान उघडलं तेव्हा काय आश्चर्य की एक्झॅक्टली तोच प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारला की अरे हे की ते, म्हणजे आधीच माझं टू बी और नॉट टू बी झालंय, पण आता तू परत मला आणखीन बुचकळ्यात का टाकतेस. कधी म्हणतोस कर्मयोग चांगला, कधी म्हणतो कर्मसन्यास चांगला, तर नक्की काय असं लढीवाळपणे अर्जुन विचारतोय कृष्णाला. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं नातं फार वेगळं आहे आणि म्हणून त्यांच्यातलं संवादाचं प्लेनच वेगळं आहे. आते मामे भावाचं नातं आहे. दोघात फार अंतर नसलं तरी श्रीकृष्ण वडील आहे, तो ज्ञानी आहे, विचारी आहे, विवेकी आहे, तपस्वी, पराक्रमी, षडैश्वर्य संपन्न आहे. त्यामुळेच अर्जुन सतत शंका विचारत असतो. खरं म्हणजे गीता संवादच आहे त्या दोघांचा. संभ्रमित लोकांना कर्तव्यबोध म्हणजे धर्मबोध होतो आणि म्हणून तो धर्मसंवादही आहे. त्यामुळे सांख्ययोग, ज्ञानयोग, कर्मयोग आहे. कर्मणो संन्यास याला प्रशंसा हा शब्दातलं क्रियापद शंससी आहे. तर तो म्हणतो की अरे कर्मणाम संन्यास, तुला शंससी म्हणे तू याची प्रशंसा करतो आणि इकडे मला म्हणतो की इकडे युद्धही कर. आता याला काय म्हणावं बरं. हे अर्जुनाचं बोलणं ऐकून भगवंत हसले, म्हणजे श्रीकृष्ण हसला आणि म्हणाला की म्हणून अर्जुने म्हणितले ते हसून येरे दिदले. कृष्णाच्या लक्षात आलं की अरे तत्वज्ञानाच्या विवेचनाच्या ओघात आपण अर्जुनाची स्थिती, मनस्थिती आणि परिस्थिती लक्षातच नाही घेतली, भलतीकडेच गेली गाडी आपली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला की अरे कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्ही कल्याणकारकच आहे. कारण कर्मसन्यासाच्या मार्गाने गेलेले लोक कैवल्याचे, मोक्षाचे, समतेचे अधिकारी झालेले. पण हा विषय कोणाला सांगायचा आहे कृष्णाला? अर्जुनाला. त्याच्याकडनं सद्यस्थितीत काय अपेक्षित आहे? युद्ध. तो तर पहिल्या अध्यायापासूनच म्हणतो की न योत्सव आणि अवसानघात करू लागलाय. म्हणून श्रीकृष्णाने कर्मयोगाला जास्त श्रेष्ठ मानला. तसं आमच्याकडे ट्रेक्यू इसोफेजियल फिस्टुलाचं न्यूबॉर्न येतो. न्यूबॉर्न कम्स टू ट्रेक्यू इसोफेजियल फिस्टुला, म्हणजे श्वास नलिकेत आणि अन्न नलिकेत एक कनेक्शन तयार. आता आमच्याकडे 2 पीडियाट्रिक सर्जन्स आहेत. एक म्हणतो की ऑपरेट करू नका, दुसरा म्हणतो ऑपरेट करा. एक म्हणतो ऑपरेशन केल्याने प्रॉब्लेम, पण दुसरा म्हणतो की अरे तसाही तो मुलगा मरणारच आहे, त्यापेक्षा ऑपरेशन करून कदाचित सक्सेसफुल होऊ शकतं. आणि 50% ऑपरेशन करून ट्रेक्यू इसोफेजियल फिस्टुला सक्सेसफुल होतो. तर ह्याचा अर्थ काय आहे की कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग कसा श्रेष्ठ आहे असं श्रीकृष्णाने सांगितलंय. पण ऍट द सेम टाइम श्रीकृष्णाने कर्मसन्यासाला कमी लेखलेलं नाही. जी व्यक्ती कर्म निरंकार निर्मवृत्तीने करते आणि सर्वत्र एकाच ईश्वराला पाहते, ती व्यक्ती खरी कर्मसन्यासी असते. ते प्रारब्धावर विश्वास ठेवतात. कर्मसन्यास म्हणजे काय की प्रारब्धावर विश्वास ठेवणं,
किंवा प्रवाह वाहतोय ना आयुष्याचा, मग त्या दिशेने प्रवाह वाहू द्या, आपण खाऊ गटांगळ्या थोड्याशा, पण आपण जाऊ, म्हणजे पहिली तरी आपण पोहोचू, पण प्रवाहाच्या विरुद्ध कशाला पोहायचं, अशी थोडीशी स्थिती असते. म्हणजे मुकद्दर से ज्यादा आणि वक्त के पहले किसी को कुछ नहीं मिळता यावर त्यांचा विश्वास असतो, आणि त्यामुळे स्वतःच्या जीवनातल्या बऱ्या वाईट प्रसंगाकडे ते तटस्थपणे पाहू शकतात. जास्तीच्या इच्छा बाळगाच कशाला असा त्यांचा सूर असतो. ते कशाची आकांक्षा बाळगत नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, हे जर का म्हटलं तर काय तुकाराम काय सतत झोपूनच राहायचे का? की ठेविले अनंते तैसे राहावे म्हणजे प्रयत्नवाद नाहीच आहे का? असं नाही. वस्तुतः तुकारामच खरे जागे होते, आणि म्हणून याचसाठी केला होता अट्टहास, शेवटला दिस गोड व्हावा असे ते म्हणू शकले. आता जे संन्यास 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 म्हणतात, ते संन्यास हे बाह्यता सजण्याचं नावच नाहीये, तर ती एक अंतर्वृत्ती आहे. संन्यास ही सगळ्यात द्वंद्वांपासून मुक्त असतं. आणि ही सर्व चर्चा कृष्णाची आणि अर्जुनाची जी चाललेली आहे, ही प्रामुख्याने ह्या लोकांसाठी आहे ज्यांना आपल्या याच आयुष्यात परमतत्वाची प्राप्ती करून घ्यायची आहे. त्यांना सर्वसामान्य सुमार जीवन जगायचं आहे, ज्यांना भौतिक सुखच महत्वाचं वाटतंय, ज्यांना सॉर्डेड मटेरियलिस्टिक प्लेजर्सच आवडतात, किंवा खा प्या मजा करा अशा मार्गावर जे जातात त्यांच्यासाठी हा संवाद नाही. आणि म्हणूनच आद्य शंकराचार्य केवळ 8व्या वर्षी घरादाराचा त्याग करून केरळमधील कालडी इथून निघाले. रामदास स्वामी सावधान ऐकायच्या आधीच मंडपातून पळाले, जेव्हा की जनरल पब्लिक त्या सावधान या क्षणासाठीच उत्कंठा त्यांच्यामध्ये असते. किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी केवळ आपल्या 18व्या 20व्या वर्षी वावर्त दीपिका लिहिली. असे हे जे कर्मसन्यासी असतात तेच कर्मसन्यासी असतात आणि तेच कर्मयोगी असतात. संपदानी बरोबर सांगितलं की प्रत्येक ज्योतीचा प्रकाश वेगळा असतो, पण त्या प्रकाशाची जी म्हणजे जे गुणधर्म असतात ते सारखेच असतात. ते म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे हे जण. आता मला जे श्लोक आहेत 31 ते 45 त्याच्यामध्ये तीन श्लोक आहेत, आणि ते 3 चांगले श्लोक आहेत खूप. तर त्याच्यात पहिला श्लोक आहे, संन्यास असतो महाबाहो दुःखमात्नुत योगः युग योग मुनिर्ब्रह्म न चिरेण दिग्गच्छति. म्हणजे त्याचा अन्वय असा आहे की हे महाबाहो संन्यासः तू अयोगतः अपतुम दुःखम योगयुक्तम मुनिही न चिरेण ब्रह्मम अधिगच्छति. म्हणजे याचा असं आहे की कर्मसन्यास किंवा कर्माचा त्याग हा 2 प्रकारचा असू शकतो. एक सुखद असू शकतो जो आपोआप होतो, आणि एक जो असतो तो जबरदस्तीने केलेला असतो. म्हणजे त्याग आणि अयोगतः त्याग यातला जो फरक आहे तो यातला फरक आहे. म्हणजे काय, आपण झाडाचं पान तोडतो, पानातनं दूध येतं, झाड दुखल्या जात, झाडाला दुःख होतं, द प्लांट इज हर्ट, पण आपण अत्यंत इन्सेन्सिटिव्ह असल्यामुळे आपल्याला ते कळत नाही. पण हे जी झाडाचे हे जे बिहेवियर आहे ते अत्यंत संवेदनशील आहे. ही झाडावर जबरदस्ती आलेली आहे, त्याच्यामुळे ते दुःखद आहे. मी जर का नॉनव्हेज खातच नाही तर मला नवरात्र काय, मला गणेश चतुर्थी काय, मला इतर काय कुळाचार काय याचा काही मला विशेष फरक पडणार नाही. पण जी व्यक्ती नॉनव्हेज शिवाय राहू शकत नाही ती जेव्हा नवरात्रात किंवा इतर कुळाचारांमध्ये जेव्हा त्याग करते तो त्याग त्या व्यक्तीसाठी दुःखदच असेल थोडासा. हा जो दुःखद त्याग असतो तो वेगळा त्याग असतो. आणि कर्मसन्यास हा जो मनुष्य कर्मसन्यासी मनुष्य असतो त्याच्या ठाई हा त्याग सर्वस्वी भरलेला असतो. पण जेव्हा शिशिर ऋतू येतो तेव्हा झाडाची पानं गळतात, झाडाची पानं पिवळी होतात, असंख्य पानांचा सडा पडतो, तेव्हा झाडाला दुःख होतं का? नाही. कारण तो जो केलेला त्याग आहे तो सहज त्याग आहे. त्याच्यामुळे एक कठीण त्याग असतो कर्मसन्यासामध्ये आणि एक सहज त्याग असतो. हे इथे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आता एखादा गायक रियाज करतो, तो गायक रियाज करतो म्हणजे काय फलाची आशा ठेवून रियाज करतो का? नाही. एखादा खेळाडू सराव करतो म्हणजे त्यात फलाशा असते का? नाही. त्याच्यामुळे कर्मसन्यासी जो असतो त्याला फळाची अजिबात आशा नसते आणि प्रारब्ध हेच आपल्या जीवनाचं मुख्य परिमाण आहे असं समजून तो चालत असतो. म्हणजे हाती काम मुखी नाम मनी राम ही त्याची अवस्था असते. पण नचिरेण म्हणजे अत्यंत अविलंब आणि अतिशय लवकर अधिगच्छती प्राप्त होते. म्हणजे ती व्यक्ती आनंदाच्या सागरात पोहू लागते आणि आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, असं तुकाराम महाराज जे म्हणतात ते
अतिशय त्यांना लागू पडतं. त्यांना परमधाम प्राप्त होतं. त्यांना काही बोलावं असं वाटत नाही, त्यांना काही बघावं असं वाटत नाही, ते तृप्त असतात. आज मी जो अभंग म्हणणार आहे ती आहे, पापाची वासना नको दाव डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी, निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, त्याहुनी बधीर करून ठेवी देवा. आणि त्याच्या श्रीकृष्ण म्हणतात की तुका म्हणे माझं अवघ्याचा कंटाळा. हे जे कर्मसन्यासी असतात त्यांना अवघ्याचा कंटाळा आलेला असतो, कारण ते अंतर्मुख झालेले असतात. बाहेरच्या जगाचा त्यांचा विशेष काही संबंध नसतो. आणि म्हणून मग तुकाराम महाराज म्हणू शकतात की आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. म्हणजे असं होतं त्यांचं की एकदा तुझं चरण पाहण्याची मला जी इच्छा झालेली आहे ती इच्छा अतिशय माझ्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे असं कृष्ण म्हणतात. इव्हन चित्रलेखा सिनेमात सुद्धा एक अतिशय सुरेख लताचं गाणं आहे आणि त्याचं आहे की संसार से भागे फिरते हो भगवान को क्या तुम पाओगे. म्हणजे संसार हे संन्यास हे बाह्य रूप नाहीच आहे, म्हणजे इट्स इंटरनलायझेशन, म्हणजे अंतर्मुख होण्याची अवस्था आहे संन्यास. आणि कर्मसन्यास सुद्धा त्यातलाच एक भाग. म्हणजे ज्याचं मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आहे, शुद्ध करण्याचा आहे, तसंच सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्मा ज्याचा आत्मा आहे असा कर्मयोगी कर्म करून सुद्धा अलिप्त असतो. आणि हे जे हा जो प्रकार आहे त्याचा म्हणजे या श्लोकाचा जो अर्थ आहे तोच आहे की संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्नुत योगया योगयुक्तो मुनिर्ब्रह्मम नचिरेणाधिगच्छति. म्हणजे परंतु हे अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिय व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणं कठीण. आजकाल आपल्याच्याने तेच होत नाही की कर्तेपणाचा त्याग आपण करत नाही. आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्य होतो. नचिरेण अधिगच्छति. इथे माऊलींनी अतिशय सुंदर एक आपल्याला उदाहरण दिलंय. जैसे समुद्री लवण न पडे, ओवी नंबर 35. जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूचे एवढे मिळे तेव्हा. ऐसे संकल्पोनी काढले जयाचे एकदेशीय परिवर्तले लोकत्रय. म्हणजे मीठ जोपर्यंत मिठाच्या रूपात असतं तोपर्यंत ते अल्प मर्यादित असतं, पण ते समुद्रात टाकलं तर ते समुद्राशी एकरूप होतं आणि समुद्र एवढं होतं. असं जर आपण ईश्वराशी एकरूप होऊन अमर्याद होण्याचा प्रयत्न करू शकतो. ज्याचं चित्त संकल्पापासून काढलं गेल्यामुळे चैतन्य स्वरूप झालं आहे, जो देहानी परिमित असतं तरी चैतन्य रूपाने तिन्ही लोक व्यापून तो टाकू शकतो. हा एक अत्यंत सुंदर कल्पना माऊलींनी इथे मांडलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा एक अतिशय चांगला श्लोक आहे ह्याच्यात, अध्याय 5 श्लोक 7. त्याच्या श्रीकृष्ण म्हणतात की योगयुक्तात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्व भूतात्मा लिप्यते. त्याचा गीतार्थ आहे की काम कर्माच्या अनुष्ठानाने शुद्धचित्त झालेला देह जितेंद्रिय ज्याचा आत्मा सर्व भूतमारांच्या खाली आत्मस्वरूप झाला असा पुरुष कर्म करत असतो तरी त्यात गुंतून राहत नाही. म्हणजे द कर्ता इन हिम इज डिझॉल्व्ड अँड ओनली कर्म रिमेन्स. तर हे अतिशय मला म्हणजे फार चांगलं वाटतं. म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ माऊलींनी तोच सांगितला आहे की अरे जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन होते मग रूपी घातिले आरोनिया आत्मरूपी घातारोनिया. हे अतिशय महत्वाचं वाक्य आहे. म्हणजे ज्याचं मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आहे, शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसं सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्मा ज्याचा आत्मा आहे असा कर्मयोगी कर्म करूनही अलिप्तच राहतो. आता ह्या श्लोकातलं मुख्य विधान काय आहे की योगयुक्तः कुर्वन् अपि न लिप्यते. म्हणजे सगळी कर्म करून तो कर्ता डिझॉल्व्ह झाल्यामुळे की कर्म त्याला लिंपून राहत नाही. खरं म्हणजे कर्माची मुख्य प्रॉपर्टी असते की कर्म आलं की ते तुम्हाला बांधतात, की तुम्हाला बांधतात, की तुम्हाला लिंपतात. पण जो कर्म संन्यासी किंवा खरा कर्मयोगी असतो तो याच्यात बांधून राहत नाही. हे जे मुख्य या श्लोकातलं आहे की योगयुक्त कुर्वन् अपि न लिप्यते, हे आहे की तो कर्म त्याला लिंपत नाही. पण कोणाला, म्हणजे जो विशुद्ध आत्मा आहे, जो विजितात्मा आहे, जो जितेंद्रिय आहे
आणि सर्व भूतात्म भूतात्मा आहे. ह्या चार कॅरेक्टरिस्टिक्स असलेल्यांना कर्म लिंपून राहत नाही. खरं म्हणजे कुर्वनपि न लिप्यते हे थोडं अस्वाभाविक वाटतं, कारण बांधणं, चिकटणं किंवा लिंपित करणं हे कर्माबरोबर ओघानी आलंच. कर्माचा आचार बुद्धी आहे. कर्माचा जो आधार आहे तो बुद्धी आहे. आधी बुद्धी कशी होते माणसाला, म्हणजे बुद्धी लीड्स टू कर्म आणि कर्म लीड्स टू बुद्धी. म्हणजे कर्म हा बुद्धीनं चारिणी असं म्हणतात, ते अगदीच बरोबर आहे. म्हणजे ही जी त्यांच्यामध्ये एक आंतरसंबंध आहे की कर्माशी संबंध आणि कर्माचा बुद्धीशी संबंध तो अविचल आहे. बऱ्याचदा आपल्याला कोडं पडते की आपण असं कसं वागोबा त्यावेळी, किंवा आपण असंच काय बोलून गेलो. कर्म माणसाला बांधत असतात, बाधत असतात. आणि गीता जे म्हणते की योगमुक्त पुरुषाला करूनही कर्म बाधत नाहीत, बांधत नाहीत, लिंपत नाहीत. आणि बेसिकली हेच गीतेचं रहस्य आहे. गीता कर्म करण्याची अशी युक्ती शिकवते की कर्म करूनही माणसाला ती बांधत नाहीत आणि लिंपत नाही. आता याच्यात 4 गोष्टी आल्या या श्लोकामध्ये. माऊलींनी पण त्याचा अतिशय उत्कृष्ट खुलासा केला. एक ते म्हणतात की जितेंद्रिय, दुसरं विजितात्मा, तिसरं विशुद्धात्मा आणि चौथं भूतात्मता. तर जितेंद्रिय म्हणजे काय? जितेंद्रिय म्हणजे आपली जी इंद्रिय आहे की 5 ज्ञानेंद्रिय जे सेन्स ऑर्गन्स आहेत आपले, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि एक मन आहे. आता यांना जिंकायचं म्हणजे काय? जितेंद्रिय म्हणजे काय? यांना जिंकायचं म्हणजे काय? लढाई करायची त्यांच्याशी, त्यांचा अभ्यास करायचा, त्यांना युक्तीने जिंकायचं. आणि ही युक्तीच गीता आपल्याला पदोपदी शिकवते. आता मी पीडियाट्रिशियन असल्यामुळे लहान मुलांशी माझा खूप संपर्क येतो. लहान मुल जेव्हा खूप हट्ट करतं, टँट्रम थ्रो करतं, तेव्हा आपण त्याला काय करतो? आपण त्याला जे हवं ते देतो का? आपण देत नाही. आपण त्याला तिथून वी डिसलॉज हिम फ्रॉम देअर अँड वी टेक हिम समवेअर एल्स. तर इंद्रिय सुद्धा अत्यंत हट्टी असतात लहान मुलांची. त्यांना जे पाहिजे ते त्या इंद्रियांना दिलं तर ते अधिकच हट्टी होतात आणि अधिकच आग्रही होतात. आणि म्हणून जितेंद्रिय ही व्यक्ती जी आहे, गीतेने सांगितले की इंद्रियांना कसं वश करावं. दुसरं विजितात्मा म्हणजे शरीरावर विजय मिळवणं. म्हणजे शरीराला सुख, आराम, झोप, आळस ही सर्व आवडतच असतं, पण मनुष्य म्हणून नंतर लोक कल्याणकारी कसा होणार, म्हणून तो विजितात्मा हवा. अर्जुनाचं एक नाव आहे गुडाकेश. कृष्णाने सुद्धा अर्जुनाचा उल्लेख गुडाकेश असा केला. आता गुडाक म्हणजे झोप आणि ईश म्हणजे देव. ज्यांनी झोपेवर विजय मिळवला आहे आणि जो सतत अलर्ट आहे आणि जो सतत अवेक आहे तो आहे विजितात्मा, तो आहे अर्जुन. आता जितेंद्रिय आणि विजितात्मा झाल्यानंतर विशुद्धात्मा म्हणजे ज्याचं शुद्ध आणि निर्मळ अंतःकरण आहे. आता अंतःकरण 4 गोष्टींनी असतं, ते म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ही शुद्ध आणि विकार हवी. षड्रिपू आपल्याला स्पर्शून सुद्धा जायला नको. म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह कोणता सारा माणूस त्या शत्रूंना पोसेलो आपल्या घरी. आणि त्याशिवाय इच्छा आहेच नाही. म्हणजे इच्छा, कामना तर मनुष्याला पदोपदी आहेतच. म्हणजे लोकेष्णा आहे किंवा वित्तेष्णा आहे किंवा दारेष्णा आहे. आणि म्हणून सगळ्या या सगळ्यांना सारून ईश्वर प्राप्तीचं ध्येय ठेवून तुझं चरण देखलिया अशी उदात्त वरची एकदा गोडी लाग की मग खालच्या म्हणजे एखाद्याला जर का अमृताची गोडी लागली असेल तर त्याला मद्य आवडेल कसं. आणि कॅरेक्टरिस्टिक सांगितलंय मौलींनी पण त्याचा उल्लेख केलाय की त्याला म्हणतात भूतात्मता. म्हणजे सर्व प्राण्यांमध्ये एकच आत्मा चैतन्य रूपाने विद्यमान आहे हे समजणं आणि अंगी बाणणं. आता याच्यात जेव्हा मी कम्युनिकेशन स्किल्सवर क्लासेस घेतो तेव्हा मला आवर्जून हे जाणवतं की देर इज वन थिंग नोन एज सहानुभूती किंवा सिंपथी. आणि भूतात्मता म्हणजे दॅट इज एम्पथी. सिंपथी इज फिलिंग फॉर अदर्स म्हणजे सहानुभूती, पण एम्पथी इज फिलिंग विथ अदर्स म्हणजे समानुभूती. आणि नॅचरली समानुभूती शुड बी ॲट अ हायर लेवल दॅन सिंपथी. तर भूतात्मता म्हणजे एम्पथी. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आल्या की जितेंद्रिय हा किंवा विजितात्मा किंवा विशुद्धात्मा किंवा भूतात्मा या 4ही जर का गोष्टी आपल्यामध्ये आल्या तर आपपरभाव आपोआप नाहीसा होतो आणि अवघे जन मज झाले लोकपाळ हा अनुभव आहे. कर्मयोगी स्वाशून्य होतो. आणि मग आता तुकाराम महाराज म्हणूनच म्हणतात की तुका म्हणे आता उरलो उपकारा अशी अवस्था येऊन निष्काम कर्मयोगी लोककल्याणकारी होतात. आता एक पुढचा माऊलींच्या त्याचा श्लोक आला आहे की तोही नेत्री पाहे
श्रवणी ऐकतू आहे परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे स्पर्शासी तरी जाणे परी म्हणू सेवी घ्राणे अव सर्वची बोलणे तयाही आधी आहाराते स्वीकारी त्याजावे ती परिहारी निद्रेची अवसरी निधीची त्या सगळ्या कृती सांगितल्या त्या पण एका श्लोकात सांगितल्या त्याचा मी अन्वय वाचतो. त्याच्यात लिहिलंय की युक्ता तत्वविद पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन आश्रन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन सुविसृजन गृहणन उन्मिशन निमिशन म्हणजे किती बारीक सारीक गोष्टींचा विचार केला. इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् अहं किंचित एवं न करोमि इति मन्ये. हा 31 ते 45 जो मला अलॉट केला होता त्याच्यात सगळ्यात शेवटचा श्लोक आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की नैव किंचित करोमीति हे सगळ्यात त्याच्यातलं प्रधान वाक्य आहे की यातलं मी काहीच करत नाही. म्हणजे सांख्ययोगी तत्ववेद्याने पाहत असतात किंवा ऐकत असतात किंवा स्पर्श करत असतात वास घेत असतात भोजन करत असतात चालत असतात झोपत असतात श्वासोच्छवास करत असतात बोलत असतात डोळ्यांची उघडझाप करत असतात म्हणजे उन्मेषण आणि निमिषण. उन्मेषण म्हणजे डोळे उघडणे आणि निमिषण म्हणजे डोळे बंद करणे. ही सर्व इंद्रिय तो जो मनुष्य असतो कर्मयोगी तो असं समजतो की इंद्रिय आपापली कामं करतातच आहे त्यातनं मी नाही तो मी नव्हेच. म्हणजे जो करता असतो तो आपोआप डिझॉल्व्ह झालेला असतो आणि ही जी इंद्रिय आहे म्हणजे ज्ञानेंद्रिय असो किंवा कर्मेंद्रिय असो किंवा असो ही त्यांची कामं करतायत पण मी मात्र त्याच्या मागे नाही मी त्याच्यापासून वेगळा आहे असं समजून निसंशय मनाने तो म्हणतो की मी काहीच करत. इंद्रियांचं विभाजन जे मी तुम्हाला सांगितलं की ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन यांना मी माझी कामं वाटून दिली आहेत की आपल्या क्षेत्रात आणि आपापल्या वावरत असतात दुसऱ्याच्या क्षेत्रात लुडबुड करत नाही. त्यामुळे नैव किंचित करोमीति म्हणजे मी यातलं काहीच करत नाही मी काहीच कर्म करत नाही. आणि म्हणूनच गीता वाचताना आजकाल गीतेत अतिशय रस निर्माण व्हायला लागलाय आणि म्हणून मला स्वतःची आणि सगळ्यांचीच आपली कीव येते की एनिवेज कल्पनाच्या प्रयत्नांमुळे आता आपण निदान करून भागलो आणि देवपूजेला लागलो अशा अवस्थेत आपण 60व्या वर्षी का गीता वाचेना. पण आता मात्र नैवम किंचित करोमीति म्हणजे मी यातलं काहीच करत नाही हे आधी जाणावं आणि मग मानावं. पहा किती उत्कृष्ट विचार आहेत श्रीकृष्णाचे. म्हणजे त्या रंगमंचाचं मी एक उदाहरण देतो. रंगमंचावर असंख्य नाटकं आहेत काही शोकांतिका असतात काही कॉमेडीज असतात काही ट्रॅजेडीज असतात असंख्य पात्र येतात संवाद करतात प्रेक्षक येतात बोलतात कोणी रडतं कोणी हसतं असंख्य जीवनातल्या इमोशन्स म्हणजे इट्स अ प्लॅटफॉर्म फॉर इमोटिंग. पण रंगमंच बदलतो का? सगळी झाकपाक झाल्यानंतर तो रंगमंच परत पूर्ववतच होतो. तसं आपलं पाहिजे की इतके विकार आपल्याला येऊन स्पर्शून जातात पण आपण मात्र स्थिर आणि अविचल राहायला पाहिजे. या सगळ्या ऍक्शन्स मधून भगवान म्हणूनच म्हणतात की तत्वविद युक्त पुरुषाने ज्या इंद्रियांचं आणि विषयांच्या मोहात अजिबात नाही. नामदेव म्हणून म्हणतात की आहे आहे नाही नाही म्हणजे आहे तर आहे नाही तर नाही म्हणजे असलं तरी ठीक आणि नसलं तरी ठीक अशी कर्मयोगाची मनोधारणा हवी. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. अतिशय उत्कृष्ट आणि बारीक सारीक गोष्टींचा विचार या श्लोकांमध्ये केला आहे आणि मी माझं भाष्य इथे सांगतो. थँक्यू. पुढचं मला वाटतं उल्हास आहे. हो हो उल्हास अनम्यूट कर आणि बोल. मुळात भगवद्गीतेसाठी करण्यात कंपॅरिझन चालू आहे की कर्मयोग काय कर्मसन्यास काय. आणि अर्जुनाने ज्यावेळी भगवंतांना विचारलाय की हे तू एकदा एक सांगतो नक्की काय ते सांग माझं कन्फ्युजन दूर कर. इथे परमेश्वर आपल्या सख्याला आपल्या मित्राला आपल्या भावाला समजावून सांगताना एक कल्ली किंवा एक मार्गी असं सांगत नाही. त्याला सगळे ऑप्शन सांगतोय की हे पण शक्य आहे हे पण शक्य आहे पण त्याच्यातलं हे तुझ्यासाठी जास्ती उचित आहे हे योग्य आहे. कर्ममार्गाचा अभ्यास करताना कर्ममार्गाचं महत्व किंवा कर्ममार्गी हा कसा असतो याचं विवरण या अध्यायामध्ये मेनली आलेलं आहे. याच्या आधी सुद्धा संपदा किंवा जयंतने सांगितलं
की कर्मयोगी हा कसा असतो आणि मग तो कर्मयोगी हा निष्काम कर्मयोग्याकडे त्याचं मार्गक्रमण कसं होणार याचा जास्ती विचार या पुढच्या ओव्यांमध्ये आलेला आहे. की मी सगळं करत असताना मी काहीच करत नाही, ही मनाची भूमिका करणं हे अत्यंत कठीण आहे. ज्ञानेश्वरी असो, भगवद्गीता असो किंवा समर्थांचा दासबोध असो, हे वाचताना पदोपदी क्षणोक्षणी असं वाटतं की हे कदाचित त्यांनी आपल्याला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं आहे. कारण त्यांना मनुष्य स्वभावाचा अभ्यास आहे, मनुष्य स्वभाव त्यांनी पाहिलेला आहे. म्हणून समाजात वागताना कसं वागायचं हे दासबोधात समर्थ सांगून ठेवतात. तसंच समाजामध्ये किंवा या धर्मासाठी, या देशासाठी आणि परमेश्वर प्राप्तीसाठी काय करायचं हे भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला या वेगवेगळ्या ओव्यांच्या वेगवेगळ्या श्लोकांच्या माध्यमातून सांगतात आहे. आता खरं म्हणजे आजही अशी परिस्थिती असते आणि एक सर्वसामान्य एक स्वभाव जो असतो तो असा असतो की काही केलं तरी त्याच्यामध्ये मी आहे, मी करता आहे. आणि एक जनरल परसेप्शन असं आहे की कर्त्याशिवाय कर्म होत नाही. मग मी करता आहे हे मी केलं, न केलेले काम सुद्धा मी केले म्हणून दाखवण्याची जिथे समाजामध्ये पद्धत आहे. आपण आजच्या या सोशल मीडियाच्या जगात ज्यावेळी वावरत असतो त्यावेळी घरामध्ये एखादा छोटासा वेगळा काहीतरी खायचा वेगळा पदार्थ केल्यानंतर तो धावपळ करून कुठल्या ना कुठल्या ग्रुपवर शेअर करायचा आणि मग त्याच्यावर मी केलेले आज उकडीचे मोदक आणि मग त्याच्यावर मला इतके लाईक्स मिळाले, मला इतक्या कॉमेंट्स आल्या, त्याने आपण आणखीन स्वतःची छाती पुढे काढून आणखीन सगळ्यांना सांगायचं. असं सगळं करत असताना अशा माणसाला हे निष्काम कर्मयोग समजून सांगणं हे अत्यंत कठीण काम, पण भगवंताने ते अर्जुनाला केलेलं आहे. आणि सरते शेवटी अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करून पुढे 18 दिवसाचं युद्ध जे महाभारताचं घडलेलं आहे त्याला आपण सगळेजण माहिती आहे, त्याच्याविषयी काही जास्ती बोलण्याचं कारण नाही आहे. आता हा कर्तृत्व करणारा जो कर्ता आहे तर स्वतःचा कर्तृत्व भाव, स्वतःचा कर्तापण हे दूर ठेवून कर्म करत राहणं. आणि याच्यासाठी तुमच्या माझ्या रोजच्या व्यवहारातल्या अतिशय सुंदर उदाहरणं माऊलींनी या श्लोकांमध्ये दिलेली आहेत. अतिशय सुंदर उदाहरण आहे. आपण कमळाचं पान नेहमी पाहत असतो. आता त्या कमळाच्या पानावर जर पाण्याचा थेंब पडला तर त्या पाण्याचा आणि कमळाच्या पानाचा काहीही संबंध नसतो. आणि म्हणून त्याचं उदाहरण माऊली देतात. माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे कमळाच्या पानाला पाणी चिकटत नाही त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष आहे. की हा माझ्या शरीराला हे मी केलं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत, वासना आहेत, इंद्रियांच्या वासना आहेत आणि त्याच्यामुळे हा जो लेप असतो हा मला चिकटत नाही. त्याच्यासाठी एक सुंदर उदाहरण दिलंय ते कमळाच्या पानाचं. कमळाच्या पानावर पाणी जसं चिकटत नाही, बऱ्याचशा अभंगांमध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला असेल. तर तसं माऊली इथे म्हणतात की तुझं कर्म कसं हवं तर त्या कमळाच्या पानावर जरी पाण्याचा थेंब पडला ते चिकटत नाही, तसं तुझं कर्म हवं. दुसरं एक अतिशय सुंदर उदाहरण माऊलींनी पुढे दिलेलं आहे. माऊली असं म्हणतात की लहान बाळ आहे, घरात लहान बाळ खेळत पडलं असतं, पाळण्यात असतं, गादीवर असतं, खाली जमिनीवर कुठेतरी सतरंजी टाकून पडलेलं असतं. आता तो लहान बाळ जे खेळतं, लहान कुशीवर वळतं. आता लहान बाळाच्या या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, या ज्या क्रिया आहेत, त्याला माऊलींनी व्यापार असा शब्द वापरला आहे की ज्याप्रमाणे अत्यंत लहान मुलाचा व्यापार होतो त्याप्रमाणे योग्याचे शरीराने होणारे कर्म असते. आता लहान मुल हे का करतं त्याच्या मागे काहीच रिझनिंग नाही आहे. आता डॉक्टर म्हणून कदाचित काही डॉक्टर वाघ असं म्हणतील किंवा तो त्याचा एक व्यायामाचा प्रकार आहे मे बी, पण त्यावेळी त्याच्या मनात काही नाही आहे. लहान पोर सायकल चालवल्यासारखं पायच हलवत राहील, कुशीवर पळत राहील, पालथं पडायला लागेल, दिव्याकडे पाहून हसेल, ओळखीच्या चेहऱ्यांकडे पाहून हसेल. म्हणून माऊली असं म्हणतात की हे लहान मुलाच्या होणाऱ्या क्रिया ज्या आहेत या जशा
कुठल्याही एका विशिष्ट उद्देशाशिवाय आहेत. म्हणून अत्यंत लहान मुलाचा व्यापार जसा होतो त्याप्रमाणे योग्याचे शरीराने होणारे कर्म असते. मग हे पंचमहाभूतांपासून बनलेले शरीर जेव्हा निद्रेत विसरले जाते तेव्हा स्वप्नात नुसता जसा मनाचाच व्यापार होतो. एक आणखीन सुंदर उदाहरण आपल्या रोजच्या व्यवहारातलं माऊलींनी याच्यात दिलं आहे. आता आपण सगळे आपापल्या घरी दिवा लावून बसलेलो आहे. एक क्षण जरी दिवे गेले तरी आपला जीव कसावीस होतो. माऊली इथे असं म्हणतात की दीपाचेनी प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता. याप्रमाणे दिव्याच्या उजेडात घरातील व्यवहार चालतात पण स्वतः दिवा त्यापासून अलिप्त असतो. आपल्याला मार्ग दाखवतो, आपल्याला जागा दाखवतो, आपल्याला घरातल्या वस्तू दिसतात, पण स्वतः दिवा कुठल्याही स्वरूपातला तो जो असो तो दिवा स्वतः अलिप्त असतो. त्याप्रमाणे ज्ञानी माणसाकडून कर्म होत असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केल्यास प्रपंचात असूनही कर्मयोगी जळातील कमलपत्राप्रमाणे निर्लेप राहतो. मग त्यासाठी विषय संग सोडता आला पाहिजे. दिव्याच्या उजेडात घरातील व्यवहार चालतात त्याप्रमाणे ज्ञानाच्या आश्रयाने योगी पुरुषांची कर्मे होत असतात. एक अत्यंत कठीण काम आहे की हे सगळं करत असताना या सगळ्यापासून स्वतः अलिप्त राहायचं. मी हे करतो आहे असं न करता ज्याला नैष्कर्म्य कर्म, विनोबांचं जे 18 श्लोकी भगवद्गीता आहे, कदाचित मला वाटतं संपदाला माहिती आहे ती किंवा कल्पनाला, मला आठवत नाही. सुरुवातीला मी म्हटलं होतं की सहज मग नैष्कर्म्य घडते, हराया भूभारा सहज अवतारासी धरतो, असं ते आहे. हे नैष्कर्म्य म्हणजे मी सगळं करत असून मी काहीच करत नाही, म्हणून ही मनाची अवस्था आहे. आणि त्या अवस्थेला पोहोचण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून भगवंत आपल्याला सांगतात की तुम्ही स्वतःला याच्यापासून दूर करायला शिका. करा सगळं. भगवंत असं कुठेच म्हणत नाहीत की संसार त्याग करा. लताबाईंच्या गाण्याचा उल्लेख आता जयंतनी केला की असं कुठेच म्हणत नाहीत की तुम्ही सगळे सोडून जा, अंगात भगवे कपडे घाला, अंगाला राख फासा. भगवंत म्हणतात की संसारात राहा, संसार सुख घ्या, आपली कर्तव्य पार पाडा. आपली कर्तव्य समाजाप्रती असतील, आपल्या घराप्रती असतील, आपल्या पत्नीप्रती असतील, आपल्या पुत्रांच्या प्रती असतील, आपली कर्तव्य पार पाडा. पण ही कर्तव्य पार पाडत असताना त्याच्यात कुठे गुंतून राहू नका, अटकून राहू नका. स्वतःला त्याच्यापासून वेगळं करायला शिका. आणि हाच कर्मयोग भगवंतांनी सांगितला आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथून ही साऱ्या योनींना सारखी आहेत, परंतु मनुष्य देहातील ज्ञान हे सर्वांपेक्षा विशेष आहे. मागे केव्हा तरी असा विषय आला की इतर प्राणी आणि मनुष्य प्राणी, मनुष्याला प्राणीच म्हटलंय, पण इतर प्राणी आणि मनुष्य प्राणी यांच्यामध्ये जर फरक कुठे असेल तर हा जो 5वा इंद्रिय आहे की आहार, निद्रा, भय, मैथून हे सगळेच जण करतात. पण मनाची जी एक प्राप्ती या मनुष्य देहाला भगवंतांनी करून दिलेली आहे, अशा मनुष्य देहाला पाहून भगवंताला संतोष झाला. कारण या देहाला आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे आणि असा अधिकार भगवंतांनी फक्त मानवाला दिला आहे. याच देहाने परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. मनुष्य देहातील ज्ञानाचे सच्चिदानंद स्वरूप पदवी प्राप्त करून घेता येते. पाण्यात असूनही कमलपत्राप्रमाणे राहता आले पाहिजे. संसारात राहूनही निस्संग होता आले पाहिजे. त्यालाच संगमुक्तता म्हणतात. आकाश सर्व ठिकाणी सर्व पदार्थांना व्यापून राहिले पण ते कशालाच स्पर्श करत नाही. अलिप्त असे याचेच नाव संगमुक्तता होय. अशी संगमुक्ती लाभावी म्हणून सर्व कर्मे ईश्वरार्पण करावीत. मनोहर कवीश्वरांचं एक सुंदर काव्य आहे, बहुतेक सगळ्यांनी आपण ऐकलं असेल, सुधीर फडक्यांच्या आवाजात ते आहे की विमोह त्यागुण कर्मफलांचा सिद्ध होई पार्था, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. ते पुढे मागे जर शक्य झालं आणि तुमची ऐकायची तयारी असेल तर ते गाण्याच्या स्वरूपात म्हणायचा माझा प्रयत्न राहील. पण विमोह त्यागुण कर्मफलांचा सिद्ध होई पार्था, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. इथे पुरुषार्थही करायला सांगितलाय, कर्तव्याचीही जाणीव भगवंतानी करून दिलेली आहे. पण हे सगळं करत असताना विमोह त्यागुण कर्मफलांचा फल का प्राप्त होणार आहे. पुन्हा इथे
निष्काम कर्मयोगाची व्याख्येकडे आम्ही जातो की कर्म फळ काय प्राप्त होणार, कुठल्याही फळाची या प्राप्तीची अपेक्षा न ठेवता आम्ही कर्म करत राहावे आणि हाच आमचा पुरुषार्थ यात भगवंतांनी सांगितला आहे. मला असं वाटतं की आजच्या पुरतं एवढंच पुरे. धन्यवाद. जयंत. पापाची वासना नको दाऊ डोळा, पापाची वासना नको डाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बरास मी, त्याहुनी आंधळा बरास मी. पापाची वासना निंदेचे श्रवण नको माझे कानी, निंदेचे श्रवण नको माझे कानी. बधीर करोनी ठेवी देवा, बधीर करोनी ठेवी देवा. पापाची वासना अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, अपवित्र वाणी, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहुनी मुका बराच मी. पापाची वासना तुका म्हणे माझ अवघ्याचा कंटाळा, मज अवघ्याचा कंटाळा. तुका म्हणे माझ अवघ्याचा कंटाळा, मज अवघ्याचा कंटाळा. तू एक गोपाळा आवडेसी, तू एक गोपाळा आवडसी, आवडसी. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. पापाची वासना, पापाची वासना, पापाची वासना. वा, छान. म्हणू काय? वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्.